रत्नाकर आवसेकर यूट्यूब चॅनलमध्ये नवदुर्गा आपण देत आहोत आणि आजची चौथी माळ ओवणार आहेत विद्याताई पाटील, औसा विधानसभेच्या होणाऱ्या आमदार. बरोबर ना विद्याताई? आमदार व्हायचंय ना? हां, तर विद्याताईंना आमदार व्हायचंय. काय आहे विद्याताईच्या मनात, काय आहे आवसेकरांच्या मनात? चला मग आता बसूया आपल्या गाडीत. मी आता विद्याताईंना सन्मानानं माझ्या गाडीत बसवत आहे. ताई बसून घ्या. तर मग चला, ही पण दुर्गा काही साधी नाही बरं, डॅशिंग दुर्गा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक निर्भीड व्यक्तिमत्व आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमदार व्हायचं आहे विद्याताईंना. मग कशाला उशीर करायचा मित्रांनो? सुरू आहे आपला कार्यक्रम, माझी गाडी माझा नेता. मग चला, औसा विधानसभा मतदारसंघातल्या काँग्रेसच्या एकनिष्ठ कार्यकर्त्या आणि ज्यांनी काँग्रेस पक्षाकडं महिलांना औसा सोडा याचा जाहीर आवाज उठवलेला आहे आणि ठणकावून प्रदेशाध्यक्षांकडं इवन दिल्लीच्या श्रेष्ठींकडे सुद्धा मागणी केलेल्या विद्याताई पाटील. आणि कसं मित्रांनो, आपण ठरवलेलं की 9 दिवस 9 महिला घ्यायच्यात, कारण माझ्याकडं आवसेकरकडं 100% आरक्षण येते. आता फक्त 9 दिवस 9 दुर्गा देणार आहे मी तुम्हाला, की ज्या दुर्गांना सामाजिक वारसा आहे, ज्या दुर्गांना राजकीय वारसा आहे, ज्या दुर्गांना काहीतरी बनायची इच्छा आहे आणि त्या दुर्गांकडे बघून इतर दुर्गा राजकारणात आल्या पाहिजेत. आज महिलांची फार मोठी गरज या राजकारणाला आहे, म्हणून हा कार्यक्रम आहे. तर आपण विद्याताई पाटलांचं आपल्या कार्यक्रमामध्ये स्वागत करूया. नमस्कार ताई. नमस्कार ताई. आमच्या प्रेक्षकांना थोडासा आपला परिचय द्या. आपलं माहेर, आपलं सासर, राजकारण प्रवेश कसा झाला आणि काय इच्छा? नमस्कार. आवाज मोठा काढा, खणखणीत. आपण रणरागिणी आणि दुर्गा आहेत. मी विद्याताई पाटील, मी लातूर जिल्ह्याची कन्या. प्रॉपर गाव कोणतं ताई आपलं? मी कव्हेकर फॅमिलीतली मुलगी आहे. म्हणजे शिवाजीराव कव्हेकर फॅमिली? हो. बर. माझे वडील शेतकरी. बर. मी शेतकरी कुटुंबातली मुलगी, पण गडीच्या वाडे कुडे पाटील घराण्यात जन्मली. म्हणजे कव्हेकरांचं आपलं नातं? काका आहेत माझे ते. आपली काका पडतात. बर बर बर. आणि मी लहानपणापासून मला तशी समाजकारणाची आवड होती आणि मी गेली 2005ला राजकारणात प्रवेश केला. तसं कॉलेज जीवनात आणि शाळेच्या जीवनातही मला कधी भाषणं वगैरे करायला आवडायची. घोषा पद्धती, पाटीलकी हा सगळा विरोध होता मला राजकारणामध्ये, पण मी हा सारा पाटील परिवारात घोषा असतो का? निश्चित. आणि ही सारी पूर्वीच्या काळात, आता नाही ते, आजही अजूनही गावा खेड्यापाड्यानी आहेच. आणि त्या काळी 2005ला तशी खूप स्ट्रिक्ट होते. मला खूप घरातून विरोध होता सगळ्यांचा, की आपण पाटील घरातली मुलं मुली कशा जायच्या बाहेर वगैरे वगैरे, कशाला राजकारणात. पण मी सारं काही डावलून मला समाजकार्याची आवड होती. या समाजातील महिलांसाठी मला काही करता येतं का, यासाठी मी सतत महिलांसाठी प्रयत्नशील राहिले आणि मी सगळ्यांचा विरोध झुगाडून राजकारणात प्रवेश केला. 2005ला माझं काम बघून, माझ्या एक आक्रमकता बघून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये मला जिल्हाध्यक्ष केलं गेलं आदरणीय शरद पवार चंद्र साहेबांनी. आणि माझा राजकारणाचा प्रवास पहिला प्रवेश आपला राष्ट्रवादी. नक्कीच. मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जिल्हाध्यक्ष झाले. माझं काम बघून पवार साहेबांनी मला महाराष्ट्राचे उपाध्यक्ष केलं, ऑल इंडियावर सेक्रेटरी केलं, महाराष्ट्राची प्रभारी राहिले. नेहमी मोठेच पद मिळाले विद्यार्थ्याला. काय नक्कीच. माझ्या कामाचं पाहून माझ्यावर पक्ष नेहमी जबाबदारीचा. आणि त्यानंतर मी 2012ला काँग्रेस पक्षात आमचे दैवत असलेले आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली अमित देशमुख साहेबांच्या सहकार्याने मी त्यांच्यासोबत काम करायचं ठरवलं. 2012 पासून आपण काँग्रेसमध्ये? निश्चित. मी 2012 पासून काँग्रेस पक्षात. बीजेपीत गेला होता? नाही, आमचे आणि बीजेपीचे तत्व वगैरे वेगळे आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सेम विचार आहेत, सेम विचाराचा पक्ष आहे थोडक्यात. पण बीजेपी प्रवेश झालता ना आपला का? नाही, मी कधी गेलाच नाही, कधीच नाही. आणि मी 2012ला काँग्रेस पक्षात प्रवेश केला
आणि आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब असतील या अमित देशमुख साहेब आमचे नेते यांनी मला महाराष्ट्राचं उपाध्यक्ष तात्काळ 2 दिवसात केलं आणि त्यानंतर गेली 10 वर्ष मी महाराष्ट्राचं उपाध्यक्ष म्हणून काय गुपित काय विद्यार्थ्यांना पद एवढ्या लवकर पोट मोठी मोठी मिळतात काय गुपित काय सर, माझं म्हणजे आक्रमक स्वभाव म्हणायचा नाही सर, तुमचं महिलांमध्ये काम करणं, समाजाच्या सतत प्रश्नांसाठी झगडणं, दिवस रात्र माझ्या घराला लोक असतात, कुठल्याही अडचणी, पंचायत समिती असेल, तहसील कार्यालय असेल, महिलांचे प्रश्न असतील, कलेक्टर ऑफिसचे म्हणजे दिवसभर विद्यार्थ्यांचा दरबार चालूच, माझा दरबार चालू असतो. मी लातूरात जास्तीत जास्त वेळ देऊन मी लोकांचे प्रश्न सोडवत असते. औसा तालुक्यात मी रोजगार हमी योजनेची सदस्य 2005 ला होते. मार्केट कमिटी मी 2005 ला लढली औसा तालुक्याची. माझी राजकारणाची सुरुवात औशातून झाली. आणि औषधाशी तुमचं काय नाते सर? माझं औषध, माझे मिस्टर लेक्चरर गेली 30 वर्ष मुलांना आजपर्यंत सरांच्या हाताखाली 32,000 मुलांनी शिक्षण घेतलं. 32,000? हा. आणि माझं लग्न झालं की माझा प्रवेशच औषध झाला. माझे शेती औषध आहे, माझं गोडाऊन औषध आहेत, वेअरहाऊस औषध आहेत, म्हणजे माझं सगळं काही राजकीय जीवन औषधच आहे, सामाजिक जीवन औषध. म्हणजे असं काही बाहेरचा उमेदवार आला असं औषधीकरण वाटू नये. नाही, मी लातूर जिल्ह्याची कन्या आणि औषधचीही कन्या हेच म्हणते मी. त्यामुळे बाहेरची वगैरे काही नाही त्याच्यात. म्हणजे औषधलीच म्हणून औषधावर दावेदारी केली आपण. गेली अनेक वर्ष महिलांना नेतृत्व जिल्ह्यामध्ये मिळालेलं नाही, म्हणून माझी दिल्ली दरबारी असेल, महाराष्ट्राच्या दरबारात असेल, किंवा आमचे नेते अमित भैया देशमुख साहेब असतील किंवा दिलीपरावजी देशमुख साहेब असतील, त्यांना आम्ही महिला काँग्रेसच्या वतीनं सतत सांगणं घालतो आहोत की औसा हा महिलांसाठी सोडून घ्यावा आणि मी एक सक्षम आणि उच्च शिक्षित महिला म्हणून मला उमेदवारी द्यावी. शिक्षण काय झालं? माझे MA LLB शिक्षण झालेलं आहे. आपण वकील आहात? मी वकिली नाही करत, पण मी समाजाची वकिली निश्चित करत फिरते. मला स्वतः सांभाळून बोलावं लागेल कारण मला वकिलाला बोलतोय ना मी. ताई, मला तर एक सांगा, तुमची टक्कर ही काही साध्या माणसाशी नाही आहे. म्हणजे फडणवीस साहेबाजवळ बसून भरपूर माया गोळा केलेली आहे, भरपूर पैसा असलेला धनदांडगा आणि जात दांडगा अभिमन्यू पवार आमदार, त्यांच्याशी तुमची टक्कर आहे, काही साधी टक्कर नाही आहे. ताई, हे धाडस कसं काय करताय तुम्ही? नाही, असं काही नाही. कोण उमेदवार आहे यापेक्षा आज जनता कुणाच्या पाठीशी आहे? महाविकास आघाडीच्या पाठीशी जनता आहे. मी एक सक्षम उमेदवार आहे, मी महिला आहे. अभिमन्यू पवार पडतील निश्चित. मी त्यांचं डिपॉझिट जप्त करू शकतो. काय गोष्ट आहे बघा प्रेक्षक हो, ही आमची दुर्गा बघितली का? आता तर अभिमन्यू पवारची झोप उडवली बाबा. डिपॉझिट जप्तच का चक्क? निश्चित. मी पक्षांना सांगितलंय, साहेब तुम्ही फक्त मला तिकीट द्या, आशीर्वाद द्या, मी कोणीही समोर असू त्यांचं डिपॉझिट निश्चित जप्त करेल, कारण माझ्या कामाच्या. म्हणजे एवढं आमच्या दुर्गेला कॉन्फिडन्स आहे? नाही, निश्चित. माझा औसा तालुक्यात खूप मोठा संपर्क आहे, जनसंपर्क आहे, लोकांची कामं मी दिवस रात्र करते आहे. मला पक्षानं कर्नाटकात पाठवलं ऑब्झर्व्हर म्हणून, मला पक्षानं हैदराबादला पाठवलं तेलंगणामध्ये, आज पक्षानं माझ्यावर औरंगाबाद आणि चंद्रपूरची जबाबदारी दिलेली आहे. मी अनेक ह्याच्या पदाच्या माध्यमातून म्हणा किंवा माझ्यावर जबाबदारी टाकलेली मी सक्षम पार पडते, हे माझ्या नेत्यांनाही विश्वास आहे माझ्यावर. त्यामुळे आज मला असं वाटतंय की माझं निश्चित पक्ष विचार करेल आणि मी उद्याचे आमदार 100% औषधातून तुम्ही आमदार होणार निश्चित. बरं ताई, तुम्हाला तुमच्या सुद्धा पक्षात बरेच लोक मागणारे आहेत बरं का? असू दे ना, मी माझ्या कामाच्या जोरावर आणि मी महिला म्हणून मागते. कारण गेली अनेक वर्षाचा आपण इतिहास जर पाहिला तर लातूर जिल्ह्यात असो या उस्मानाबाद जिल्ह्यात काँग्रेस पक्षानं महिलेला उमेदवारी दिलेली नाही. मग राहुलजीचं धोरण आहे 33% महिलांना राजकारणात द्या, संधी द्या. मग त्या जोरावर मी तिकीट मागते आणि मला खात्री आहे की मला 100% तिकीट मिळेल. कोणाकोणाला भेटलात तुम्ही? मी आमचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेशजी चन्नाथिल्लाजींना भेटले. मी देशाची सरचिटणीस आदरणीय वेणुगोपालजींना भेटले. मी महाराष्ट्राचे आमचे पक्षाचे अध्यक्ष नानाजी पटोले साहेबांना भेटले. मी आमचे नेते सतत मला मार्गदर्शन करणारे माझे श्रद्धास्थान असलेले आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेबांना भेटले. माझे नेते युवा नेते आदरणीय अमित देशमुख साहेबांना भेटले, धीरज देशमुख साहेबांना भेटले. माझ्या देशाच्या महिला नेत्या अलकाजी लांबांना भेटले. महाराष्ट्राच्या महिला अध्यक्षा संध्याजी सवालाखेंना भेटले. बाळासाहेब थोरातांना भेटले. म्हणजे पृथ्वीराज चव्हाणांना भेटले. मी पक्षातल्या सगळ्या जेवढ्या मातब्बर लोक जे तिकीट फायनल करायला त्या सर्वांना तुम्ही भेटलेला आहे. आणि 15 वर्ष मी उमेदवारी मागते पक्षाकडे. म्हणजे आता पक्षाने निश्चित गांभीर्याने विचार केला पाहिजे. निश्चित करेल असं मला खात्री आहे. ताई, मला थोडं जरतर बोलायचं सवय. मला सगळे होते शुभ बोल रे नाऱ्या, शुभ बोलणाऱ्या. मी सगळंच बोलतो, ते काय करू मला थांबवत नाही. जर पक्षानं तिकीट नाही दिलं, बंडखोरी करायची?
नाही कारण मी थेट प्रश्न विचारत असतो म्हणून माझी लोकप्रिय मुलाखत होती. नाही असं नाही म्हणता येणार, कारण मला खात्री आहे की पक्ष निश्चित माझा विचार करेन. काँग्रेस पक्षामध्ये महिलांना एक मानाचं स्थान आहे. महिलांना राजकारणात उतरवण्यासाठी आमचे नेते राहुलजी गांधी सतत सांगतात की महिलांना 50% राजकारणात संधी द्या. त्यामुळं त्याच्यामध्ये मी निश्चित बसेल असं मला खात्री आहे. काँग्रेसमध्ये महिलांचा सन्मान केला जात नाही असे काही चर्चा करतात लोक, खरे? नाही, हे चुकीचं आहे. एक तिकीट किती महिलांना तिकीट मिळेल बरं तुम्हाला सर, वाटतं? आज आमच्या प्रणितीताई शिंदे असतील, आज आमच्या यशोमतीताई ठाकूर असतील, अशा अनेक महिला आहेत काँग्रेस अहो, पक्षात. त्यांना राजकीय वारसा आहे. तुम्हाला काय राजकीय नाही, वारसा आहे? असं काही नाही. राजकीय वारसांना दिलं जातं असं काही नाही. अनेक जणांचे मी उदाहरण देऊ शकते, असं काही नाही. पण मला वाटतं की मी एक सक्षम महिला म्हणून मी एक मराठा समाजाची, माझ्या समाजाचं जवळपास 1 लाख मतदार. जरांगे आहे का तुमच्या पाठीशी? जरांगेचा फॅक्टर सुद्धा आहे निश्चित. आज जरांगे फॅक्टर सुद्धा निश्चित आहे. त्याचा सुद्धा लोकसभेला कामाला आला ना, निश्चितच आला. तेही आला. लोकसभेला आपण कुणाचं काम केलं? आम्ही काँग्रेस पक्षाचं, महाविकास आघाडीचं. वकील आहे माझी ताई, कशी अडकेल शब्दामध्ये आवसेकरांच्या. बरोबर आहे, आपण काँग्रेसच काम केलं म्हणूनच एवढं मोठं यश मिळतंय. आणि औषाने लीड दिली ताई. हो, ओम दादांना औषानं 35-36 हजाराची लीड दिली. कारण हाही महाराष्ट्राची जनता आता महायुतीला कंटाळलेली आहे. शेतकरी अडचणीत आहे, महिला सुरक्षित नाही. आपण थेट मुद्द्याला हात घालूया. विद्यमान आमदारांचं काय चुकलंय? विद्यमान आमदारावर औषधाची जनता का नाराज आहे? कारण तुम्ही रोज मतदारसंघात फिरता गेली 3 महिने, काय जाणवलं बरं ताई तुम्हाला? नाही, आता मला त्याच्या बाबतीत म्हणता येत नाही. काही मला बोलायचं नाही. किंवा आमची संस्कृती अशी आहे की विरोधकांवर टीका करायची नाही. आम्ही काय काम करतो ते निश्चित सांगतो. काय त्यांचं काय राहून गेलं? त्यांचं काम करते तर म्हणतात मी शेतरस्त्याचा जनक आहे, मी करोडो रुपये आणले. आता ते रुपये कुठे आहेत, काय जरा संशोधनाचा विषय. कसं आहे, जनता महायुतीवर कंटाळलेली आहे. देवेंद्र फडणवीस सरकार, शिंदे सरकार हे कसं तुम्हाला माहित आहे, 50 कोटी ओके बेके सगळे 50 खोके एकदम ओके, ह्या सगळ्या गोष्टी ज्या काय, गुवाहाटी, ह्या सगळ्या गोष्टी लोकांना कंटाळा आलेला आहे यांचा. तुम्हाला माहिती आहे असं कधी राजकारण होतं का? अजित पवारांनी पहाटे उठून शपथ घेतली. मला तर आठवत नाही. आज माझं 46-47 वर्ष वय आहे, पण असले घाणेरडे राजकारण आम्ही कधी पाहिलेलं नाही. आणि जनता याला वैतागलेली आहे. त्यामुळं आता महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात येणार ही काळ्या दगडावरची रेष आहे. अहो, लाडक्या बहिणी कसं मतदान करतील तुम्हाला? त्यांना महिना 15चे मिळाले. ते निश्चित किती महिलांना पैसे मिळाले मला हा महत्वाचा. ज्या ज्या महिलांनी अर्ज केले त्या महिलांना पैसे दिलेले. सर, हे फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून, आता निवडणुका होऊ दे, ह्यांनी बिलकुल पैसे देणार नाहीत, त्यावेळेस त्यांच्या लाडक्या बहिणी राहणार नाहीत. मी तर असं म्हणते, अरे लाडका शेतकरी नाही का तुमचा? आज शेतकऱ्याची इतकी वाईट अवस्था आहे. शेतकऱ्याची काय? शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही. आज तुम्हाला सांगते, उद्योगपतींना वीज, शेतकऱ्याला वीज नाही. शेतकऱ्याची कशी अवस्था आहे बघा. आज पाऊस इतका पडलाय, शेतकऱ्यांना अनुदान नाही. ते आहे ते हाताचे पीक चालले गेले, मोड आलेत अक्षरशः. शेतावर आम्ही जाऊन पाहिले शेतकऱ्यांच्या. सोयाबीनला मोड आहेत. मी शेतकरी कन्या आहे. माझ्या शेतातलं सोयाबीन आज शेलूचं असेल, सिंधाळ्याचं असेल, औसा तालुक्यातली शेती माझी, ते सगळे सोयाबीन मोड आलेले आहेत. काही निघणार नाही. शेतकऱ्यांची वाईट अवस्था आहे, अत्यंत वाईट अवस्था. घातलेलं 10% सुद्धा येणार नाही हातात पदरात, अशी अवस्था आहे. त्यामुळं ह्या सरकारला शेतकरी नाराज आहे. शेतकरी नाराज आहे, युवकांना काम नाही, युवक नाराज आहे. आज महिला सुरक्षित नाही. आम्ही त्यांच्या बोगी कारखान्यामध्ये कारखाना काढला लातूरला, प्रत्येक तालुक्यातल्या 5-5 हजार युवकांना संभाजीराव म्हणले आम्ही नोकऱ्या देऊया. कुठे गेल्या नोकऱ्या? मी संभाजी भैयांना जाहीर आव्हान करते, लातूर जिल्ह्यातलं, तुमच्या निलंगा तालुक्यातलं सोडा, माझ्या औसा तालुक्याचं, लातूर जिल्ह्यातल्या आपण किती लोकांना, म्हणजे लातूरला बोगी असून, बोगी कारखाना असून, ते मला जरा या म्हणावं समोर व्यासपीठावर, आम्ही सांगू त्यांना किती लोकांना आपण रोजगार दिला. अहो, विकला हा कारखाना. आता आपण पाहताय, आपण मीडिया बघताय, रोज आपण पेपरच्या माध्यमातून बघताय. परवाच फॉरेनचे लोक येऊन त्याला हा कारखाना पण त्यांनी विकला. फक्त किती वर्षाने म्हणायचं बोगी कारखाना काढला, बोगी कारखाना द्या. लातूरमध्ये मोठे एवढे उद्योग नाहीत, लोकांच्या हाताला काम द्या. मग 5000 लोक बसतात, लोकांना रोजगार मिळेल. काही नाही, हे फक्त बोलीचा भात, बोलीची कडी आहे. तरुणांच्या हाताला रोजगार नाही, बिलकुल नाही, रोजगार नाही. ह्यांनी म्हणतात आम्ही लाडकी बहीण योजना काढली. मी तर असं या सरकारला म्हणते आपल्या माध्यमातून की लाडक्या बहिणीला 1,500 रुपये देऊन त्यांची इज्जत खरेदी करण्यापेक्षा तुम्ही सुरक्षित बहीण योजना काढा. आजी की माझी माता भगिनी महाराष्ट्रात सुरक्षित झाली पाहिजे. आज महाराष्ट्राचं बिहार बनलंय, त्याही पेक्षा पुढे गेलाय. ताई, दररोजच्या बातम्या तुम्ही पाहतायत, विचलित करणाऱ्या बातम्या. दररोज पुण्यामध्ये बलात्कार आहेत,
आज स्कूल बसमध्ये 2 चिमुरड्यावर झाला, प्रेमी युगलाला मारलं, कलकत्त्याचं डॉक्टरचं प्रकरण. म्हणजे हे काय मन विचलित होतं का होतं हे सगळं पाहिल्यानंतर? खरं सांगू, मी एक महिला आहे, एक आई म्हणून. अरे दुर्गा तुमच्यातली जागी होती काय सगळं बघून? निश्चित. असं वाटतं का की आता घ्यावं त्रिशूळ आणि निघावं लढायला? खरंच निश्चित असं हा, हा, हा. वाटतं की हे गुन्हेगार हा कुण्या पक्षाचा कुण्या जातीचा नसतो. हा. खरं तर सरकारनं ह्यांना उभ्या चौकामध्ये फाशी दिली पाहिजे ह्या मताची. तुम्ही वकील आहेत ना, तुम्ही अशी विधान कशी करू शकता? नाही ना, मग जर एखाद्या महिलेवर सर ती जर विषय आपल्या घरात आला, आपल्याच मुलीवर आला, तर आपण त्या ठिकाणी राहून बघा. आज 2 वर्षाच्या मुलींवर अत्याचार होत आहेत, आज 80 वर्षाच्या आजीवर सुद्धा अत्याचार बलात्कार होत आहेत. मग कुठंतरी आपल्या महाराष्ट्रातलं सरकार कमजोर आहे का, किंवा कायदा सुव्यवस्था ह्यांना अबाधित ठेवता येत नाही, ही माझा त्यांच्यावर स्पष्ट आरोप. देवेंद्र फडणवीसांना ताबडतोब काढायला पाहिजे. निश्चित. मी तर फडणवीस साहेबांना म्हणते, तुम्ही गृहमंत्री आहे, तुम्ही माता भगिनींची सुरक्षितता देऊ शकत नाही, खरं तर तुम्हाला त्या त्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही. तुम्ही खरंच राजीनामा दिला, खुर्च्या खाली करा, खालीच करा. मी तेच सांगते, आणि जनताच त्यांच्या खुर्च्या खाली करणार आहे. आता इलेक्शन नंतर जनताच त्यांना घरी पाठवणार आहे, हे बघत राहा तुम्ही. त्यानंतर सुद्धा मी मुलाखत आपल्याला द्यायला येईल. नाही आम्ही नक्कीच आहोत. फक्त तुमची उमेदवारी जाहीर होऊ द्या, काय नंतर आपण सुद्धा एक सुंदर अशी मुलाखत घेऊया. पण आम्हाला माहिती आहे की ताईचा हा करारी बाण आहे, ताईची लढवय आहे. ताई, तुम्हाला असं एखादं आंदोलन आठवतं का हो, की जे तुमच्या लक्षात आहे की तुम्ही अधिकाऱ्याला घाम सोडला, तुम्ही राजकारण्याला घाम सोडला, असं एखादं कारण तुम्ही लढवय आज दुर्गा म्हणून मी लोकांसमोर तुम्हाला उभं करतोय. काय एखादा अनुभव काही या आंदोलनाचा कुठल्या? निश्चित साहेब, ज्यावेळेस आता परवा तुम्हाला सांगते, ज्या मुलींवर बलात्कार होतात, आता परवा ठाण्याची घटना घडली, हे भाजपचा कार्यकर्त्याच्या शाळेवर घडलं. आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा कार्यकर्ता, आणि त्या आपटेला तर जामीन सुद्धा मिळाली. ते निश्चित. म्हणजे किती दुर्दैव आहे हो, एवढ्या वाईट घटना घडतायत आणि हे सरकार त्यांना सुरक्षा द्यायला सुद्धा कमी पडतंय. यापेक्षा काय दुर्दैव आहे या महाराष्ट्रामध्ये. एक आई म्हणून आज आपण नवरात्रामध्ये माझी मुलाखत घेत आहे. मी इथं राजकारण म्हणून बोलत नाही, पण इथं एक खरंच एक आई म्हणून. ज्यावेळेस स्त्री पेटती त्यावेळेस दुर्गा होती, चांडिकेचे रूप घेते, निश्चित घेते. त्यामुळं महिलेला कधीही कमी समजायचं नाही, हे मी स्पष्ट या निमित्तानं सांगते. आणि अनेक वेळी मी आंदोलनात बाहेर उतरलेले आहे महिलांवर, ज्यावेळेस अत्याचार होतात शेतकऱ्यांच्या विरोधात. म्हणजे ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या बाबा मालाला भाव मिळाला पाहिजे, आम्ही भाव दिला पाहिजे, त्यावेळेस मी अनेक वेळेस रस्त्यावर उतरलेले, अनेक वेळेस आमच्यावर कार्यालय फोडलं, अनेक वेळेस गुन्हे दाखल झाले आहेत. निश्चित साहेब, मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना MSCB ला कुलूप टोकलं होतं साहेब. आणि त्यावेळेसचा गुन्हा आजही माझ्यावर आहे की शेतकऱ्यांना तुम्ही दिवसभर सुद्धा लाईट दिली पाहिजे आणि शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करावं, या निमित्तानं आम्ही आंदोलन केलं होतं. अशी ही लढवय ताई आहे. निश्चित. ताई, राष्ट्रवादी सोडायचं कारण काय असेल? नाही, असं काही नाही. माझ्या जिल्ह्यामध्ये मी माझं राजकीय दैवत आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांना मानते. आणि मला असं वाटलं की माझ्याच जिल्ह्यात माझं एवढं मोठं दैवत असताना मी कुठेतरी लांब भटकते की काय, असं म्हणून मी शेवट मी माझ्या घरात काखेत कळसान गावाला वळसा, म्हणून मी माझ्या घरात वापस आले. घरच्याच देवाला पूजलेलं काय होईल. पण पवार साहेब आणि साहेब विलासरावजी देशमुख साहेब दोघे देव एकच आहेत आणि दोघं आम्ही एकत्रच महाविकास आघाडीत काम करतोय. त्यामुळं काय दोघांची विचार पण सेम आहे, फार काही फरक वाटला नाही. काय फरक नाही. बरं, आता काय वाटतं तुम्ही ग्रामीण भागात तुम्ही फिरताय, लोक काय बोलतायत? लोकांचा औसा तालुक्यात झाला का दौरा? झाला निश्चित. 50, 55, 60 गाव दौरा झाला. मी आत्ताच जमालपूर या ठिकाणी देवीची आरती करून महिलांशी संवाद साधून. कसा आहे लोकांचा प्रतिसाद? खूप चांगला आहे. काँग्रेसला प्रतिसाद खूप चांगला आहे, पण लोकांना असं वाटायला की एका महिलेला नेतृत्व द्यावं, कारण आजपर्यंत महिलेला नेतृत्व मिळालं नाही. महिला चुलीपर्यंत जाऊ. तुम्हाला खरं सांगू ताई, थोडंसं आम्हाला स्पष्ट बोलायची सवय आमच्या मुलाखतीत. आम्हाला नाही वाटत की त्या ठिकाणी जर दिनकर माने तिकडे ते दिनकर माने टिकतील म्हणून. कारण दिनकर मानेचं आता वय, आम्ही जरा जाणीवपूर्वक बोलतो ही गोष्ट, मी कदाचित दिनकर माने ऐकत सुद्धा असतील. दिनकर माने टिकू शकत नाही. शैलेश तुमचा काय नाव, उडगे, श्रीशैल्य उडगेला जात फॅक्टर नाही, कारण त्या ठिकाणी मराठ्याला मराठाच पाहिजे, तलवारला तलवारच पाहिजे.
म्हणून ह्या भवानी तलवारीचा विचार काँग्रेसने करावा असं तुम्हाला वाटतं का? निश्चित मला असं वाटतं की आमच्या महिलांचे मतदान हे 50% आहे. कारण श्रीशैल्य सुद्धा निवडून येणार नाही तिथून आल्या तर विद्याताई पाटील, कारण त्या मराठा आहेत, जरांगेंचा पाठिंबा आहे. ह्याची ही तुमची जमेची बाजू येते. तुम्हाला वाटतंय? निश्चित तुम्ही मराठा आहे त्याची जमेची बाजू वाटते तुम्हाला? निश्चितच. हां. परंतु मी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिलीपराव देशमुखांच्या अत्यंत नजदीक आणि अत्यंत विश्वासू कार्यकर्त्या, बरोबर आहे. कारण आम्ही पाहिलेलं की कित्येक वेळा दिलीपरावकडे जास्त तुम्ही आलेले आहेत, एक आदराची भावना दिलीपरावच्या मनामध्ये तुमच्याबद्दल आहे. कारण हे आम्ही सातत्यानं बघतो, ज्यावेळेस आम्ही शहरावर जातो आणि विद्यार्थ्याची एंट्री होते तर खरंच म्हणजे हेच आयुष्यात जर विद्यार्थ्यांनी काय कमवलं असेल तर हे कमवलं आहे. देशमुख दरबारी विद्यार्थ्याचा मान आहे, बरोबर आहे. बरं, आता लातूरमधून अमित देशमुखांचं काय होईल? ते निश्चित निवडून येणार. त्यांच्या पुढे उमेदवारच नाही भाजपकडे. कसं म्हणतात, शिवराज पाटलांची सुनबाई आहे अर्चना पाटील चाकूरकर. कोणी असू द्या, कामाच्या जोरावर अमित देशमुख साहेब आमचे नेते निश्चित निवडून येतील. लोक तर बोलतात अर्चना पाटील अमित देशमुखाला घाम सोडेल म्हणून. शक्य नाही साहेब, डिपॉझिट जाईल. नाही हो, नाही. वातावरण तर महिलांना फेवरेबल आहे. कारण अर्चना ताई तर गावोगाव फिरून काय ते लाडकी बहीण, लाडका शेतकरी, लाडका भाऊ, बरंच काही चालू आहे. भाजपकडे उमेदवार कोण हीच फिक्स नाही, त्यांच्याकडे माणूसच नाही. अनेक जण, तुम्हाला असं वाटतं का होतं हे भाजपचेच माणसं भाजपच्या उमेदवार पाडतील म्हणून? नाही, त्यांचेही लोक त्यांना पाडणार आहेत. परंतु आम्ही कामाच्या जोरावर, आज देशमुख परिवाराचं लातूर जिल्ह्यात इतकं काम आहे. साखर कारखान्याचं जाळ, अनेक साखर कारखान्याचे जाळे असतील, सगळे ह्या विरोधाकडे पिठाची चक्की सुद्धा नाही हो. साखर कारखान्याच्या माध्यमातून देशमुख धमक्या देतात ना की बघा आम्हाला मतदान करायचं, तुमचा ऊस घेऊन जाणार. असं कधीच नाही. देशमुख परिवाराकडे एकदम सामंजस्याची भूमिका आहे साहेब. सर्वांना घेऊन चालणारं हे नेतृत्व आहे, असं म्हणता येणार नाही. जर असं असतं हे आजपर्यंत निवडूनच आले नसते. बरोबर. मतदान तर करायचा अधिकार तुम्हाला आहे. बरोबर. हे कुठेतरी विरोधकांनी खोट्या अफवा उठायचा, पण देशमुख परिवार कधी कुणावर टीका करत नाही. कामाच्या जोरावर मतं मागतात. अमित देशमुखांना भेटला म्हणजे प्रचाराला येतो म्हणाले अमित देशमुख साहेब? निश्चित भेटले, का नाही येणार? निश्चित भेटले. त्यांनी विचार करू, तुमच्या उमेदवारीचा निश्चित विचार केला जाईल असं मला आश्वासन दिलं. मी फिरते त्यांचे आणि दिलीपराव देशमुख साहेबांचे आशीर्वाद घेऊन मी औसा तालुक्यात. आता आम्ही डॉक्टर शोभा बेंजरगेची मुलाखत घेतली ताई, त्या म्हणतात मला तिकीट पाहिजे, बरोबर आहे. ती एक महिला आहे तुमच्यासोबत अहमदपूरमधून, निलंगामधून, त्या निलंग्यातून, तुम्ही औषधातून, मग काय महिला राज्य लातूरवर आणायचा विचार काय महिलांचा तुमच्या? तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे, त्या शिवसेनेच्या आहेत, त्यांच्या पक्षाचा विषय. माझ्या पक्षातून मीच उमेदवारी मागितलेली आहे काँग्रेस. तुम्हाला काय वाटतं बरं, काय वाटतं बरं? चित्र लातूर जिल्ह्याचं, ताई तुम्ही जिल्ह्याच्या नेते आहात, तुम्ही महाराष्ट्राच्या नेते आहात, तुम्ही मोठ्या मोठ्या पदावर काम केलेलं आहे. एकंदर काय चित्र राहील या लातूर जिल्ह्याचं? मला महाराष्ट्राचं आम्हाला सगळ्याला कळून चुकलेलं आहे, पण लातूर जिल्ह्याचं काय राहील? सर, लातूर जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या सगळ्याच जागा येतील. क्या बात आहे. तुम्ही बघून घ्या, 6 ठिकाणी तिला एकही जागा मिळणार. लेवलला राष्ट्रवादीच्या काही असतील, सेनेच्या असतील, काँग्रेसच्या, 10वरच्या लेवलचा संभाजीराव निलंगेकर पडतील. सगळ्यांचं डिपॉझिट जाईल यावेळेस. अभिमन्यू पवारचं डिपॉझिट जाईल. लोक वैतागलेले आहेत. महाविकास आघाडीच्या 6 जागा येतील. 6 जागा. बघा आमच्या दुर्गेने तर भवानी तलवारच काढली, पण 6 जागा येणार. लातूरचाच हा विषय नाही, महाराष्ट्रात सुद्धा तुम्हाला चित्र वेगळं दिसेल. महाराष्ट्राचं सुद्धा सरकार आता महाविकास आघाडीचं असेल, हे जनतेलाच हवं आहे. लोकच वैतागलेले आहेत या सरकारवर. मुख्यमंत्री कोणाचा होईल, काँग्रेसचा होईल का शिवसेनेचा होईल? आता त्या वेळेस ठरेल तो विषय, आता मी नाही मांडू शकत. कारण तुमच्या मीटिंगमध्ये चर्चा होतच असेल ना? सर, निश्चित मला तर असं वाटतं की आमचा काँग्रेसचाच होणार. मग अमित देशमुख होतील मुख्यमंत्री? निश्चित. भैया मुख्यमंत्री निश्चित होतील. क्या बात आहे. म्हणजे बहिणी पेढे वाटायला हरकत नाही आता बसून. आज मी नवरात्रामध्ये आई दुर्गेचा आशीर्वाद घेऊन आलेली आहे आपल्या मुलाखतीला. बरोबर आहे. काल सुद्धा सपनात एक किसवीने सांगितलं की यापूर्वी मी 7,000 लीड दिली ती, आता भैयाला मी 10,000 लीड देणार आहे. तुम्ही तुमच्या महिला आघाडीतर्फे किती लीड देणार? निश्चित सर, भैया जास्तीत जास्त 1,00,000 मताने निवडून येतील. क्या बात आहे. किमान म्हणजे अर्चना पाटलांनी विचार करायला हरकत नाही. कोणी का उमेदवार असणार, मी म्हणणार नाही, आता त्यांचा विषय आहे त्या पक्षाचा. कोणीही उमेदवार असू द्या, आमचे अमित भैया देशमुख जनतेच्या मतावर, जनतेच्या आशीर्वादानं ह्यांचं डिपॉझिट जप्त करतील. ताई, एक महिला म्हणून जर तुम्हाला अर्चना पाटलांचा फोन आला, हा प्रश्न आम्ही काल सपनाताईंना विचारला की वा बघा माझ्याकडे बघा, आपण महिला आहोत काय, असं कदाचित लाडकं बहिणीचं प्रेम उतरू शकतं, काय उत्तर देताल बरं? जर तुम्हाला फोन जर आता येणार नाही आम्हाला माहिती, तुम्हाला माहिती, जर आला एखाद्या शिवराज पाटील म्हणूनच शकतील,
की वा विद्याताईंना फोन लावा म्हणून, काय सांगता येते? कारण शिवराज पाटलाची अंतर्गत बॅटिंग चालूच आहे, जरी ते ओपन येत नसले. कितपत ते आता काँग्रेसचं काम करतील ही आमच्या मनात शंका आहे. नाही असं नाही. चाकूरकर साहेब हे काँग्रेस सोबतच आहेत. आता लोकशाही आहे, सुनेला मदत करायची सोडून कसं तुम्हाला मदत करतील? नाही सर, सुनबाई हा नातं घरातला असेल, पण ते पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, काँग्रेस पक्षाचे. पक्षाने त्यांना खूप काही दिले, त्यामुळे ते असं करणारच नाहीत. त्यांनी काँग्रेस पक्षासोबत राहतील, काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आणतील. तुम्हाला पूर्ण विश्वास आहे की काँग्रेसचा प्रचार शिवराज? 100%. म्हणजे ते सुनेला नाही मदत करायची? नाहीत करणार ते. सुनबाई म्हणून आता घरचं असेल, पक्षात नाही राहणार ते. म्हणजे असं बातमी कळाली तुम्हाला? नाही, निश्चितच आहे, मला माहित आहे. तुमचे गुप्तहेर. हातात तलवार घेऊन भाजपचं पाणीपत करायला निघाली झाशीची राणी आहे. ताई, मला आता एक प्रश्न फार महत्त्वाचा वाटतो की सध्या मराठा आरक्षणाचा हा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. तुमची भूमिका काय मराठा आरक्षणाची? तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की या सरकारनं आरक्षण दिलं पाहिजे. मग त्याच्यात धनगर समाज. तुम्ही मराठा आहेत म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारतो. नाही, मी मराठा आहे म्हणून दिलं पाहिजे असं नाही म्हणत मी. मग ते जरांगे फॅक्टर, ज्या सध्या जे वातावरण आहे की जरांगेने सांगितलंय की आम्हाला आरक्षण द्या, अन्यथा तुमचे उमेदवार आम्ही पाडू, मग तो कोणत्याही जातीचा असू द्या, कोणत्याही पार्टीचा असू द्या. जर समजा ह्या युतीने आरक्षण नाही दिलं तर तुम्हाला काय, म्हणजे जरांगे फॅक्टर कितपत प्रयत्न करेल? सर, मी मराठा घरातली मुलगी म्हणून नाही, तर खरंच मराठा समाजाची सुद्धा अत्यंत दयनीय अवस्था आहे. माझं असं मत आहे की या सरकारनं असा उच्चभ्रू मराठा समाज फार कमी का होता? म्हणजे फार कमी झाला. आता कसं पूर्वी 100-200, माझ्या आजोबाला 300 एकर जमीन होती. त्याच्यानंतर पुढे पार आज 20 एकरवर 25 एकर 10 एकरवर 5 एकर मराठा समाज आहे. मराठेशाही ते मराठ्याचा रूप आता ग्रामीण भागात नाही, फार कमी झालाच म्हणायचं ना. आपण पुढे पुढे दिवसात पहिला जे काळ होता 200-300 एकरवाला, आज 2-3 एकरवर आले ना मराठी. याला कारण म्हणजे फक्त हे शेती न पिकणे, निश्चित शेतीचं नुकसान निश्चित, आणि त्याला जोडधंदा काहीच नाही. निसर्गाची साथ नाही, वेळेवर पाऊस, तर कधी कोरडा दुष्काळ, कधी ओला दुष्काळ. निसर्गाची साथ नाही, सरकारची साथ नाही. निश्चित सरकारची साथ नाही. आणि या राज्यामध्ये तर आता ह्या महायुतीच्या राज्यात तर मराठा समाज रस्त्यावर, धनगर समाज रस्त्यावर, मुस्लिम समाज, सगळे जाती रस्त्यावर आरक्षणासाठी आहेत. म्हणजे ह्या सरकारला काही देणं गेलं नाही. आता ह्यांनीच उभं केलं ते हाकेंना. मला सांगा, फक्त दारू पिऊन धिंगाणा घातला. लाज वाटली पाहिजे. तुम्ही असे करताय, अहो तुम्ही कुठेतरी विचार करा. तुमचाच आदर्श लोकांनी काय घ्यावा? मला तरी जरांगे फार संयमानं बोलले बरं का. निश्चित निश्चित जरांगेला मानलंच पाहिजे. निश्चितच मानलं पाहिजे. समाज त्यांच्या पाठीशी आहे. आणि मी तर असं म्हणते या सरकारला की तुम्ही मराठ्यांना आरक्षण द्या, तुम्ही धनगरांना समाजाला आरक्षण द्या, तुम्ही मुस्लिम समाजाला आरक्षण द्या, सगळ्यांनाच आरक्षण द्या, सगळ्यांना आरक्षण द्या. म्हणजे टक्केवारी वाढू द्या. मग आता प्रश्नच नाही ना सर. प्रत्येक समाज गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमचं सत्ता आहे, तुम्ही करू शकताय ते. पण तुम्हाला करायचं नाही. जाती जातीत भांडणं लावायचं, धर्माधर्मात भांडणं लावायचं, आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची. परवा त्यांचीच गडकरी साहेब म्हणाले होते की ही लाडकी बहीण योजनाच काही खरं नाही. सरकार 3000 कोटी महिना कर्ज काढावं लागणार आहे सरकारला. आता कुणाच्या डोक्यावर कर्ज राहणार आहे? तुमच्या बरोबर. हे जीएसटी, आज जेवायला एका हॉटेलला जायचं म्हणलं तर ती जीएसटी जाते. ह्यांच्या का बापाच्या पैशातून दिले का, ह्यांच्या खिशाच्या पैशातून दिले का? महिलांना हे काय म्हणतात, आम्ही लाडकी बहीण योजना दिली. कुठून दिली? आमच्याच सर्वसामान्य लोकांच्या कर रूपाने करातून दिली. आणि हे सांगतात आम्ही दिली. बरं, असं किती लोकांना दिली? आणि खरंच हे त्यांनी कायम ठेवतील का ही योजना? नाही ना. एवढे इलेक्शन झाले वाटत नाही ना? नाही, बिलकुल नाही, ठेवणारच नाहीत. हे फसवी योजना. फार ऑक्टोबर पर्यंत चालेल. काही ह्यांना काय करायचं होतं, आता जे अन्याय अत्याचार महिलांवर होत आहेत हे कुठं तर पडदा टाकण्यासाठी लक्ष कन्वर्ट करायचं नक्की निश्चित केलंय त्यांनी. त्याच्यावरचं लक्ष लोकांनी इकडे घालावून लाडकी बहीण योजना काढली. मी म्हणते लाडका शेतकरी योजना काढा तुम्ही. शेतकऱ्यांची दयनीय अवस्था आहे, त्यांच्याही खात्यावर द्या पैसा तुम्ही. मग तुम्हाला ते दिसत नाही काय? याच्या मागे लाडकी खुर्ची आहे. निश्चित या योजनेच्या मागे ह्यांना फक्त खुर्ची आहे. पैशातून सत्ता, सत्तेतून पैसा, एवढं संपत्तीतून पैसा, हे जी काय एवढंच यांचा उद्देश आहे की यांना फक्त आता सत्तेत येण्यासाठी लाडकी बहीण दिसलेली आहे. तिची सुरक्षितता दिसणार का हो यांना? बर ताई, आता आपण पुन्हा औषधाकडे येऊया. औषधामध्ये आता शिवसेना पण तिकीट मागते. फक्त राष्ट्रवादी नाही वाटतं मागत. तर मग आता हे मग तिथं सोमवंशी असतील, दिनकर माने असतील, तुम्हाला जर तिकीट मिळालं ते तुम्हाला मदत करतील असं वाटतं तुम्हाला?
आमची महाराष्ट्रात महाविकास आघाडी आहे. हां. जिथं त्यांचे उमेदवार आहेत तिथं आम्ही काँग्रेस पक्ष त्यांना मदत करणारच आहोत. बरोबर. जिथं आमचे आहेत तिथं त्यांना करावंच लागणार आहे. आम्ही ओमदादाला सगळ्या पक्षांनी मिळून त्यांना 36,000 ओमदादा काही एकट्याच्या म्हणजे काँग्रेसने मदत केली. महाविकास आघाडीच्या मतावर दादांना लीड मिळाली. त्यामुळे तिथं महाविकास आघाडीचा कोणी जरी उमेदवार आला तर आम्ही सगळे एक मनानं दिलानं काम करणार. ओमदादांची भेट झाली आपली. होय, निश्चित. काय म्हणाले ओमदादा, काय म्हणाले? वरच्या लेवलवर जे काही जागा सुटतील, आता शिवसेनेला सुटते, काँग्रेसला हा पवार साहेबांचा असेल, नानाभाऊ पटोले साहेब असतील आणि उद्धवजी साहेब असतील, ह्यांचा विषय आहे. तुम्हाला पूर्ण विश्वास होता तुम्हाला तिकीट तुमचं कन्फर्म आहे म्हणून? मला असं वाटतंय की औसा तालुका हा निश्चित काँग्रेसला सुटेल आणि मला तिकीट 100% मिळेल. मग तुम्ही आमदार झाल्यास काय तुमच्या डोक्यात काही कल्पना काय, म्हणजे काही असं स्वप्न बघितलं का तुम्ही, मला औषधाला हे करायचं आहे असा थोडा काही तुमच्या डोक्यातला म्हणजे विकासाची ब्ल्यूप्रिंट जे म्हणतात तो काही प्रकार आहे? निश्चित आहे सर. औसा तालुका तसं म्हणावं तसा विकास आजपर्यंत झालेलाच नाही. काय बरं? औषधाला MIDC सुद्धा मोठे उद्योग नाहीत. औषधातल्या लोकांना काही म्हणलं तर लातूरला यावं लागतं. तर माझं एक स्वप्न आहे की औसा तालुक्याची MIDCचा विकास करून मोठे उद्योग आणून लोकांच्या हाताला काम दिलं पाहिजे. औसा तालुक्यातल्या जनतेला शेतीशिवाय काही पर्याय नाही आणि शेती काही साथ देत नाही. त्यामुळे त्याला एक जोडधंदा म्हणून कुठंतरी आपण मोठे कारखानदारी म्हणा किंवा ह्या MIDC मध्ये उद्योग म्हणा, ह्याच्या माध्यमातून मी महिलांच्या हाताला, युवकांच्या हाताला काम देण्याचं माझं स्वप्न आहे. आणि शेतकऱ्यांसाठी मी शेतकऱ्याची कन्या, शेतकऱ्यांची संघर्ष कन्या म्हणून मी लढणार, असा पूर्ण विश्वास आहे तुम्हाला? पूर्ण. त्या औषधाच्या उड्डाणपुलाचा काय प्रकार होता? म्हणजे काय, म्हणजे ते उड्डाणपूल थांबवलाय का, उड्डाणपुलाची गरज आहे का नाही, काय प्रकार काय, म्हणजे चर्चा असते बातम्यात, वर्तमानपत्रामध्ये? नाही, त्याच्या बाबतीत मी थोडा अभ्यास करूनच बोलेल, मी त्याच्यावर काय बोलणार नाही. बघा, रोकटोक ताई आहेत. मित्रांनो, मला सांगा बरं ताई, हे राजकारण सोडून थोडं बोलूया, काय छंद काय बरं? मला सर, मी शेतकऱ्याची मुलगी आहे. मला थोडाफार जरी वेळ मिळाला तर मी शेतात जात. काय शेतात जाऊन काय खुरपणं वगैरे नाही, पण मी शेतात निश्चित बघते काय शेतकऱ्यांची अवस्था आहे. आज आपण 1 एकर मध्ये किती पैसा घातला, शेतकऱ्याच्या हाताला किती येतंय. शेवटी समजा सोयाबीन, आज माझं एक 5 एकर सोयाबीन आहे. 5 एकर सोयाबीनला मला समजा 1 लाख रुपये खर्च आला. त्याची पाळी, पेरणी, खुरपण, सगळंच बियाणी, खत. पण शेवटी किती राहते हातात? शेती हा छंद आहे आपला. निश्चित सर, शेतीचा सुद्धा मला छंद आहे. त्याच्यातून मी महिलांचे बचत गट आहेत, महिलांच्या हाताला काम कसं देता येईल, महिलांना सक्षमीकरण करणे म्हणजे सक्षम करणे. मग ती कुठल्याही ह्याच्यातून, बँकेतून काही कर्ज देता येतात का, महिलांना काही उद्योगधंद्या, बाजारपेठ मिळवून देता येते का, हे सुद्धा मला. मुलं काय करतात? मला एक मुलगा मुलगी आहे, दोन्ही उच्च शिक्षित आहेत सर. काय करतात? माझी मुलगी इंजिनियर आहे, माझा मुलगा कॉन्ट्रॅक्टशिप करतो. म्हणजे आता हाताला आलं, लग्न झाले, मला आता नातू पण झालेला आहे. क्या बात आहे, म्हणजे आजी. हो, निश्चित. माझी लाडकी बहीण आजी झाली. अभिनंदन करायला पाहिजे ताईचं. थँक्यू. तर मित्रांनो, असं हे दिलखुलास ताई मी तुमच्या समोर उभं केलेली आहे. आणि खरंच चंडिका आहे, ही दुर्गा आहे. आणि जे काय बोलायचं ना, रोखठोक बोलणार. आणि अशीच भूमिका त्यांनी मांडली की आम्हाला औषधामधून महिलांना तिकीट पाहिजे. बरोबर आहे ताई? आता जाता जाता 1-2 मिनिटाचा, महिलांनी जे अत्याचार व्हायला सध्या, त्याच्याविषयी एक प्रबोधन म्हणून, एक महिला म्हणून, एक आई म्हणून, एक बहीण म्हणून, एक ताई म्हणून काय सांगू इच्छिता? एक महिलांसाठी, माझ्या ताईसाठी, माझ्या बहिणीसाठी, माझ्या सर्व तमाम करोडो दुर्गांसाठी एक संदेश द्या की महिलांनी स्वसंरक्षण कसं करावं. मग मुलाखत संपवा. निश्चित सर, मी तर ह्या समाजातल्या प्रत्येक माझ्या माता भगिनींना असं सांगते की तुमच्या मुलाला अगोदर तुम्ही संस्कार द्या की समोरची मुलगी ही तुझी बहीण आहे, तिच्याकडे बघत असताना तुझ्या पापण्या खाली झाल्या पाहिजे. ही पहिली मी माझी आई म्हणून सर मी सांगते, माझ्या मुलाला हीच शिकवण असते की बाळ, तुझ्या समोर जर कोण मुलगी दिसली तर ती तुझी बहीण असेल, तुझी पापणी खाली झाली पाहिजे. ही माझं घरातून शिकवण आहे. त्यामुळे मला खरोखर अभिमान वाटतो माझ्या मुलाबद्दल सुद्धा. माझ्या मुलांवर असे संस्कार आहेत. आणि जर आपण आपल्या मुलांना ही संस्कार दिलं तर निश्चितच त्या मुलाच्या हातून वाईट कृत्य घडणार नाही, असं एक आई म्हणून मला वाटतं. याला कुठेतरी आजची उच्च संस्कृती, मोबाईल कारणीभूत वाटतं. निश्चित सर, निश्चित. ह्या मोबाईलच्या दुनियेमध्ये निश्चित आहे काय गोष्टी मोबाईलवर लोकांना बघायला मिळतात. शिक्षणाच्या ह्याच्यामुळं आपण आपली मुलं पुणे, मुंबई बाहेर ठेवू लागलो आणि त्यांच्या हातात टॅब दिला सरकारनं दिला. आणि त्याच्याकडं पालकांना पाहण्यासाठी वेळ नाही.
कारण माझे शेतकरी, मी शेतकरी आहे, हा. माझं लेकरू पुण्यात आहे, त्या शेतकऱ्याने शेती बघायची का मुलांवर लक्ष ठेवायचं, हा पण विषय आहे. मग एक स्वप्न घेऊन ज्यावेळेस जातं, पण ह्याच्यात सरकारचं सुद्धा ह्यांनी कायदे कडक केले पाहिजेत. आरोपींना भीती वाटली पाहिजे, असं कृत्य करताना त्याचं अंग आधी 10 वेळेस त्यानं विचार केला पाहिजे. असं काहीतरी सरकारने कायदे करावेत जेणेकरून हे अपराध कुठंतरी त्याच्यावर आळा बसेल. एन्काउंटर केलंच ना परवा, चांगली गोष्ट आहे, मी त्याचं अभिनंदन करते. आपण जर असे केलं ना तर खरंच निश्चित ह्याच्यावर आळा बसेल. म्हणजे कुठेतरी तर महिला वाचतील याच्यात. निश्चित महिलांवर होणारे बलात्कार, अत्याचार हे कुठे तर निश्चित थांबतील. मी त्याच्यात मला आमदार होऊन विधानसभेत आवाज उठवावा लागणार आहे. निश्चित सर, मी विधानसभेमध्ये निश्चित एक महिला म्हणून ह्या प्रश्नावर सुद्धा आवाज उठवेन. कारण मी स्त्री आहे, मला स्त्रियांचं दुःख माहित आहे. बरोबर. सगळ्यात जास्त जर महत्वाचं काही असेल तर अर्धी भाकरी खाऊ, पण आमची इज्जत महत्वाची. आणि आज हा सरकार त्या इज्जतीचेच 1,500 देतोय की काय, असा आम्हाला प्रश्न पडतोय. म्हणजे तुमचं म्हणणं आम्हाला पैसे नकोत, पण सुरक्षा द्या. निश्चित. तर मित्रांनो, ही आमची कडक भवानी, कडक दुर्गा, थोडंसं चंडिका रूप नक्कीच आहे. आणि आम्हाला पूर्णपणे खात्री आहे की माझी विद्याताई तिकीट आणणार. आणि अभिमन्यू पवारचं डिपॉझिट जप्त करायचं ठरलं ना, निश्चित व्हायचं. बघा अभिमन्यू पवार माझ्यासमोर जो कोणी असेल त्याचा डिपॉझिट निश्चित जाईल. म्हणजे अभिमन्यूला तिकीट मिळणार नाही असं तरी जाहीर करून टाकलं. बघा अभिमन्यू, झोपायचे नाहीत तुम्ही. तर मित्रांनो, चला आता पुन्हा नवीन दुर्गेला उद्या भेटूया. तोपर्यंत विद्याताई आम्हाला रजा द्या, पुन्हा एक मुलाखत घेऊया तिकीट मिळाल्यानंतर. धन्यवाद ताई. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला, आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल.